नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया पवित्र हरतालिका तृतीयेची कथा. लहानपणापासून पार्वतीच्या मनात होतं की ती फक्त भगवान शंकरांनाच पती म्हणून स्वीकारेल. पण तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न विष्णूंशी लावायचं ठरवलं. पार्वतीला मात्र आपला निश्चय सोडायचा नव्हता. तेव्हा तिच्या सखीने तालिकेने पार्वतीला घरातून हरून म्हणजे गपचूप घेऊन जंगलात नेलं. तिथे नदी किनारी पार्वती मातेने कठोर उपवास आणि तप सुरू केले. ती अन्न पाणी न घेता फक्त भगवान शंकरांचा जप करू लागली. पार्वतीच्या अढळ श्रद्धेमुळे भगवान शंकर हर प्रसन्न झाले. ते तिच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, पार्वती, तुझा तप आम्हाला प्रिय झाले. आजपासून तू माझीच पत्नी होशील. त्या दिवसापासून हरतालिका तृतीया हा व्रत दिवस साजरा केला जातो. स्त्रिया हा व्रत करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करतात, तर अविवाहित मुली इच्छित पतीसाठी हा व्रत करतात. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, धैर्य आणि अढळ निश्चय असेल तर भगवान नक्की प्रसन्न होतात.